हसणं होईल सोपं, जीवन होईल खास. पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार. पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार. डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75. बुर्लीच्या बंचाप्पा वनात अटल आनंद वन 5000 वृक्ष लागवड शुभारंभ. वृक्षारोपणाबरोबरच संवर्धन महत्त्वाचे. रोहन लाड. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या अटल आनंद वन घनवृक्ष लागवड अभियानांतर्गत आज बुर्ली येथील बंचाप्पा वनातील श्री क्षेत्र बंचाप्पा मंदिर परिसरात लोकसहभागातून सुमारे 5000 वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. या उपक्रमाचा शुभारंभ संकल्प युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रोहन लाड यांच्या हस्ते झाला. यावेळी बोलताना रोहन लाड म्हणाले, वृक्षारोपण करून थांबून चालणार नाही. प्रत्येक लावलेलं रोप जगवण्याची जबाबदारी ग्रामस्थांनी स्वीकारली तरच आजची लागवड उद्याचे घनदाट वन बनेल. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने वृक्ष संवर्धनाचा संकल्प करूया. या अभियानात तालुका कृषी अधिकारी कार्यालय पलूस, पाणी फाउंडेशनचे शेतकरी गटांचा, ग्रामस्थ, शेतकरी, तरुण, पर्यावरण कार्यकर्ते तसेच आमनापूर येथील प्रगती विद्यामंदिर आणि बुर्ली येथील देवेंद्रगिरी विद्यामंदिराच्या विद्यार्थी शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. यावेळी जांभूळ, चिंच, वड यासारख्या विविध देशी वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली. तालुका कृषी अधिकारी दीपक कांबळे, संतोष चव्हाण यांच्यासह तालुका कृषी विभागाचे सर्व कर्मचारी यांच्या आयोजनातून हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य सुदीप गडदे, पंचायत समिती उपसभापती वैभव उगळे, गटविकास अधिकारी राजेश कदम, सरपंच दीपाली काळे, उपसरपंच उमेश पाटील, पोलीस पाटील सचिन सुतार, डॉक्टर दीपक चौगले, पक्षीप्रेमी संदीप नाझरे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. अटल आनंद वन ही संकल्पना मियावाकी पद्धतीवर आधारित असून कमी जागेत देशी वृक्षांची दाट लागवड करून काही वर्षात घनदाट जंगल तयार करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. मात्र या पद्धतीत लागवडी इतकेच पहिल्या काही वर्षातील संवर्धन, पाणी व देखभाल महत्त्वाची असल्याने वृक्ष संवर्धनावर विशेष भर देण्यात येत आहे. त्यामुळे पर्यावरण संरक्षणाबरोबरच जैवविविधता वाढवण्यास आणि हरित क्षेत्र विस्तारण्यास या अभियानाची मोठी मदत होणार आहे. त्यासाठी वृक्ष लागवड आणि वातावरणाचा, पर्यावरणाचा समतोल राखणं हे महत्त्वाचं आहे. सर्वांना नमस्कार. महाराष्ट्र शासन कृषी विभाग मार्फत आज अटल आनंद वन घन वृक्ष लागवड अंतर्गत बुर्ली येथील बंचाप्पा बनमध्ये जवळपास 5000 झाडाचं वृक्षारोपण करण्यात येत आहे. या वृक्षारोपणासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय पलूस तसेच पाणी फाउंडेशन मधील शेतकरी गट तसेच ग्रामस्थ तसेच शाळेतील मुले या सर्वांचा तसेच गावातील शेतकरी लोकांचा सहभाग असून सर्व लोकसहभागाच्या माध्यमातून इथं जवळपास 5000 वृक्षांचे रोपण करण्यात येत आहे. या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी आमनापूरचे प्रगती विद्यामंदिर आणि बुर्लीचे देवेंद्रगिरी विद्यामंदिर या दोन्ही शाळांचा सहभाग आहे.